आज आहे वटपौर्णिमा, तर त्यामुळे जरासं लवकर उठल्याबरोबर बाहेरचं हे अंगण बाकीचं पूर्ण झाडझूड केली, म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे अंथरून पांघरून. आणि ध्रुव आणखीन झोपलेलेच होते, हे उठले होते. त्यानंतर दादा क्लासला गेलेला, तर सगळं झाडून वगैरे झालं. त्यानंतर पाणी वगैरे मारून स्वच्छ धुवून घेतलं, रांगोळी काढली खूप छान मस्तपैकी. तर या इकडे अळूची पानं बघा किती छान आलेली. गुड मॉर्निंग. आता थोडंफार आवरावर झाली. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर या इकडे आता मी किचनमध्ये आहे. आता सध्या चहा घेते आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये डाळ शिजले. पुरणाला चटका द्यायचे, बाकीची तयारी. कणिक पण मळून झाली. पुरणाला अगोदर चटका देते आणि त्यानंतर बाकीची तयारी. काल संध्याकाळीच म्हणजे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच आम्हाला बाजारात जायचं होतं, पण अचानकच 5 वाजल्यापासून खूप पाऊस सुरू झाला, त्यामुळे बाहेर जाता आलंच नाही. आणि जी वटपौर्णिमेची खरेदी असते, म्हणजे फळं वगैरे आणायचे, फुलं पानं जे आणायचे होते, लिस्ट बनवलेली पण ते राहून गेलं. तर हे सकाळी दूध घेऊन आले, त्यानंतर बाजारात जाऊन आंबे वगैरे घेऊन आले. तर आंबे तर आज खूप महाग होते, कारण आज आंबे लागतातच पूजेला. तर या इकडे डाळ शिजवून झालेली आणि त्यानंतर ध्रुवला पण एक आंबा खायचा होता, तर त्याला कट करून दिला. केळी खाल्ली त्याने, चहा वगैरे काही घेतलाच नाही. माझं चहा वगैरे घेऊन झालं आणि त्यानंतर पुरणाला चटका दिला बघा. म्हणजे जेवढी डाळ घेतली होती त्याच बरोबरीने 2 वाट्या साखर टाकून पुरण अगदी छान असं शिजवून घेतलं. पुरण शिजल्यानंतर आता मी इकडे कढी आणि जी येळवणीची आमटी असते, म्हणजे कटाची आमटी, याला फोडणी देते दोन्ही गॅसवरती. कारण आज खूप घाई गडबड मध्ये काम सुरू आहे, कारण 2 वाजेपर्यंतचाच वडपूजेचा मुहूर्त आहे. सकाळी पण होता, पण सकाळी तर स्वयंपाकालाच वेळ लागतो, त्यामुळे सकाळी जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे 2च्या अगोदरच मी पूजेला जाणार आहे. तर इकडे ताक होतं, तर ते ताकाची मी कढी बनवून घेतली आणि थोडंसं विरजण पण काढून ठेवलं. इकडे कढी शिजते, तोवर इकडे पातेलं पण दुसरं गरम होतं आहे, त्याच्यामध्ये मी आता कटाची आमटी म्हणजे येळवणीची आमटी करून घेते. तर पातेल्यामध्ये तेल वगैरे टाकून ठेवलेलं आणि गॅसची जी फ्लेम होती ती एकदम लो करून ठेवलेली. तर तिकडे आता कढीमध्ये साखर मीठ टाकले, आंबट तिखट गोड छान लागते चवीला. कढी अशीच आवडते. हिरवी मिरची पण एक कट करून बारीक टाकलेली मी. आता इकडे आमटीला फोडणी देते मी. तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट मी हे कंटिन्यू म्हणजे काढून ठेवलेलीच असते माझ्याकडे, तर ती पटकनी टाकून दिली. त्यानंतर फ्रेश कढीपत्ता आणि थोडंसं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आणि थोडासा लसूण उरलेला, तो पण मी तेलामध्ये टाकून दिला. थोडंसं पाणी त्याच भांड्यामध्ये काढून घेतलं, म्हणजे फोडणी देताना लसणाचा छान फ्लेवर येतो. तर इकडे तेलामध्ये हे सर्व परतून चांगलं झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेलाच होता अगोदर, कोथिंबीर टाकली. आता सर्व मसाले टाकते, हळद, धना पावडर, त्यानंतर लाल तिखट, काळं तिखट, हे सर्व टाकून घेते मी. आणि जास्त तिखट पण नाही बनवणार आमटी, म्हणजे मीडियमच, कारण दादा जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे. तर इकडे सुहानाचा जो मसाला होता तोच वापरते मी, तर तो मसाला टाकला आणि जे येळवणी होतं काढून ठेवलेलं तर ते टाकलं. आता आमटीला छान अशी मस्त उकळी आल्यानंतर ती गॅसवरून उतरून खाली ठेवून देईल. तर इकडे भज्यांसाठी कांदा कट करून घेतलेला, लंबट आणि पातळ असा कांदा चिरून घेतलेला, पण कांदे इतके तिखट होते की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आणि मुहूर्त 2चा असल्यामुळे मला फटाफट बी आवरायचं होतं. आणखीन देवपूजा बाकी होती, कारण 9 वाजलेले. तर इकडे मी अगोदर हे स्वयंपाकाचं बनवून घेतलं, त्यानंतर म्हणजे जे कुरडई पापडी असते ते पण तळून घेतलं. आणि यावेळेस दादानी मला पुरण वाटायला मदत केली. जे पुरण होतं वाटायचं तर त्यानेच वाटून दिलं. तर देवपूजा वगैरे करून झाली होती. व्हिडिओ वगैरे शूट वगैरे केलं नाही, कारण मला इतकं म्हणजे फास्ट मी कंटिन्यू घड्याळाकडे पाहत काम करत होते, कारण मला पटकीने आवरायचं होतं, कारण नंतर पूजेला जाण्यात अर्थच नव्हता. आणि वटपौर्णिमेचं महत्त्व म्हणजे आज वडफळं करतात आमच्या इकडे. तर असे गोल छोट्या जे कणकीचे गोळे असतात, आपण देवाला नैवेद्य वगैरे करतो तेवढे, तर ते गोल हे केलं आणि त्याच्यामध्ये पुरण भरून अशा पद्धतीने वडफळं बनवतात आमच्या इकडे, पूजेला ठेवतात. त्यानंतर बायकांच्या ओटीमध्ये पण घालतात. तर 5 ह्याचं मी वडफळ केलेलं आहे, त्यानंतर 2 ह्याचं आणि सिंगल एक ह्याचं पण करणार आहे. देवाला,
त्यानंतर बायकांच्या ओटीमध्ये घालायला, वडाची पूजा करायला. तर आमच्या इकडे तर अशी वडफळं बनवतात. त्यानंतर ते वाफवून घ्यायला ठेवले मी चाळणीमध्ये. खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, चाळणीला तेल वगैरे लावून छान झाकण ठेवून ते परतून घेतले, म्हणजे वाफवून घेतले. तोवर मी इकडे जे नैवेद्य असतात छोटे छोटे ते पण बनवले. जवळपास 1 वाजत आलेले. आता मला बाकीचं आवरायचं होतं, त्यामुळे मी फटाफट आवरायला घेते आता. सो मी आता रेडी झाले, आता चालले वड पूजायला. तर अगोदर काय काय घेते सामान ते दाखवते. आणि बघा इकडे पूजेसाठीचं पूर्ण ताट बनवून झालं. पंचपाळा घेतलेलं, फुलं, विभूती, काडीपेटी, हे वडफळं, नैवेद्य, त्यानंतर ओटीचं सामान, चुडं, बांगड्या, त्यानंतर तांदूळ, हळकुंड, सुपारी, विडा पण घेतलेला मी, मेन म्हणजे धागा, त्यानंतर डाळ घेतलेली, त्यानंतर पीठ आणि फळं वगैरे म्हणजे आंबा, केळी आणि बायकांची ओटी भरण्यासाठी गहू वगैरे घेतलेले, त्याच्यामध्ये हळकुंड, त्यानंतर खारीक खोबरं टाकून घेतलेलं. तर दादा माझ्यासोबत आलेला. घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच म्हणजे हे वडाचं झाड आहे. इथं सर्व बायका आलेल्या आणि 2चा टायमिंग असल्यामुळे जास्त करून 1:30च्या नंतर जास्त बायका आलेल्या. तर इकडे आता मी पूजा करते. तर वडाच्या झाडाला पाणी वाहिलं, त्यानंतर या इथे आता पूजा करून घेते मी. तर जे 5 खडे असतात, 5 खडे, त्यानंतर 5 छोट्या काट्या, तर त्या रोवून त्याला धागा गुंडाळून तिथेच मी ब्लाऊज पीस, ओटीचं सामान ठेवून पूजा वगैरे करून घेतली. तर आता इकडे वडाच्या झाडाला मी धागा गुंडाळून फेऱ्या मारते. आणि वडाच्या झाडाला आज खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असं म्हणतात की जेव्हा प्रलय आला होता, पूर्ण पृथ्वीवरचे सर्व नष्ट झाले, फक्त वडाचं जे झाड होतं ते तशाला तसं म्हणजे जशीच्या तसं राहिलेलं. त्यामुळेच आपल्या म्हणजे जे आपलं सौभाग्य आहे त्याचं आयुष्य पण असंच अखंड राहावं यासाठी आज वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच सावित्रीने सत्यवानाचे प्राण देखील यमापासून वापस आणलेले, तेव्हापासूनच वटसावित्री पौर्णिमेला महत्त्व आहे. आणि असंच वडाच्या झाडासारखं दीर्घ आयुष्य आपल्या नवऱ्याला लाभो असं प्रत्येक सुवासिनी बायका त्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते. आणि इकडे वडाच्या झाडाला फेऱ्या वगैरे मारून झाल्यानंतर ओटी वगैरे भरली 4-5 बायकांची. आणि त्यानंतर घरी निघालो. आणि दादाला यायचं नव्हतं, पण मी त्याला घेऊन आलेले आणि शूट वगैरे त्याचं घेतलं मी. तर सध्या पावसाचं वातावरण आहे. मला घरी जाऊन आणखी बरीचशी कामं पण करायची होती, म्हणजे बरीचशी म्हणजे पोळ्या वगैरे राहून गेलेल्या, तर त्या आलोत बघा. वडपासून कसली गर्दी होती, गर्दीच गर्दी. किती यावर्षी वड पूजेचा मुहूर्त 2 वाजेपर्यंत असल्यामुळे बाकीची कामं तशीच ठेवावी लागली. कारण सण म्हटल्यानंतर देवपूजा आली, सडा, रांगोळी, तसं तर रोजच असते सडा, रांगोळी, पण आज विशेष सणादिवशी जरा टापटीपपणा, व्यवस्थितपणा असतो. तरी आईकडे बघा पुरणपोळी बनवून झालेले आणि आई पण आलेल्या. तर सगळ्यांना जेवणाचे ताटं वाढवून घेतले, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तरी आईकडे बघा आता पावसाळा असल्यामुळे एक माशी कुठून आली काय माहिती, तर ती झटकत होती. आणि आज ध्रुव आंबा, केळी यावरतीच होता. तर याकडे बघा पुरणपोळी बनवलेली, कटाची आमटी, कढी बनवलेली, मिरची भजी, कांद्याची भजी, कुरडई, पापडी, पापड आणि आळूची पानं 2-3 आणलेले, तर ते तळून काढलेले आणि दूध आणि त्याच्यावरती भरपूर सारं तूप. तर असं आजचं वटपौर्णिमेचं स्वयंपाक होता. त्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे संध्याकाळी सत्यनारायणची पूजा मांडली आणि फक्त आता फोटो ठेवायचा बाकी होता. तर हे ध्रुवनं शूट घेतलं, मला तर माहितीच नाही. पूजा वगैरे झाली. तर आजची वटपौर्णिमा अशी साजरी केली आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते.